नागपुर महानगर पालिका चुनाव में बहुरंगी लड़ाई नजर आ रही है। इसी के तहत लकड़गंज जोन के वार्ड क्रमांक 23A से युवा नेतृत्व तुषार मेश्राम ने चुनावी मैदान में कदम रखा है। वे पीपुल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक नागपुर की ओर से पहली बार चुनाव लड़ रहे हैं। इस अवसर पर तुषार मेश्राम ने कहा कि वे शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों को साथ लेकर जनता की सेवा के उद्देश्य से चुनाव मैदान में उतरे हैं। उन्होंने कहा कि नागपुर शहर के सर्वांगीण विकास, सामाजिक न्याय और आम नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए वे पूरी निष्ठा और ईमानदारी से कार्य करेंगे। युवा नेतृत्व के रूप में तुषार मेश्राम की उम्मीदवारी को लेकर लकड़गंज जोन में राजनीतिक चर्चा तेज हो गई है। मी तुषार भारत मेश्राम, मी बाबुळबन गरवा मैदान या प्रभागात राहतो। मी मागील 15 वर्षापासून प्रभाग क्रमांक 23 या क्षेत्रामध्ये काम करत असतो। युवकांसाठी क्रिकेट टूर्नामेंट याचे नेहमी आयोजन करत असतो। विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स, युवकांसाठी रोजगार मेळावे, त्याचबरोबर महिलांचे मेळावे सुद्धा मी ऑर्गनाइज केलेले आहे। मी प्रभागातील वृक्षारोपण असो, विजेची समस्या असो, स्ट्रीट लाईट असो, स्वच्छतेचा विषय असो, मी नेहमीच प्रभागातील समस्यांना महानगरपालिका इथे घेऊन जातो आणि त्या समस्याच्या लवकरात लवकर निराकरण करतो। कोणत्याही जातीतील असो, अल्पसंख्याक असो, त्यातील सर्व पीडितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारतो। मी कित्येक वर्षापासून नागपूर शहरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा बसवण्याकरिता आंदोलन करत आहोत। हे सर्व सामाजिक कार्य करत असताना मला माझ्या वडिलाचे म्हणजेच भारत मेश्राम यांना बघूनच या आंदोलनामध्ये उत्साहाने काम करत असतो। स्वास्थ्य सेवा, शिक्षण हे उत्तम दर्जाचे मिळावे याकरिता सामान्य जनतेने काही जनप्रतिनिधींना निवडून दिलं होतं, परंतु त्या जनप्रतिनिधींनी जनतेचे विश्वास पूर्णपणे तोडलेला आहे। याकरिता महानगरपालिका नागपूर येथील प्रभाग क्रमांक 23 येथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी एक नेता म्हणून नाही, तर मी तुमच्यामधला एक सामान्य नागरिक म्हणून आज या निवडणुकीत उभा आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण जनतेच्या प्रश्नाला सोडवण्याकरिता या निवडणुकीत लोकवाहिनी मीडिया के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।